आमदार अपात्रतेचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागणार अशी सूत्रांची माहिती आणि आजचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टात निकालाला धोका निर्माण होणार नाही याची निकालात खात्री करण्यात येईल अशी माहिती देखील यातून समोर येते। काय म्हणाल ज्या प्रकारे आता एक झलक देतो आम्ही एक झलक देता आता निकालाच्या आधी निकालाची झलक तुम्हाला मिळाली आहे का? आम्हाला झलक देताय बोल निकालाची झलक मिळाली आहे काय वाटतं निकालाने? तसं नाही जे वातावरण आहे सांगतोय त्याच्यावर मी बोलतोय बाकी अशी झलक बिलक काही मिळालेली नाही। अर्ध्या तासाने मिळेल आणि जी मिळेल ते आम्ही स्वीकारून चाललोय। आज संजय राऊत म्हणाले की मॅच फिक्स झालेली आहे निकाल ऑलरेडी आलेला आहे। ते स्वप्नाळू आहेत त्यांना कधी रात्री अपरात्री स्वप्न पडतं आणि सकाळी ते उठून बोलतोय असं होतं त्यामुळे रात्रीत कदाचित त्याने तो विचार करून स्वप्न पडल्यामुळे त्याने आता ते वक्तव्य केलं असेल पण आम्हाला काय माहिती नाही। तुम्हाला किती आत्मविश्वास आहे? जी सुनावणी झाली सुनावणीमध्ये तुम्ही तुमचे तथ्य ठेवले कागदपत्र समोर ठेवली या सगळ्या बाबींवर तुम्हाला किती आत्मविश्वास? आम्हाला जो आत्मविश्वास आहे तेच आम्ही बोलतोय आम्ही चुकीचं काही बोलणार नाही की जे आमची उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर झाले त्याच्यात आम्ही उत्तरं योग्य दिलीत आणि त्याच्याप्रमाणे मेरिटप्रमाणे आम्हाला हा निर्णय अपेक्षित आहे असं आम्हाला वाटतं। 10th शेड्यूलचा उल्लेख वारंवार केला जातो की अँटी डिफेक्शन लॉ लागू होतोय मात्र सुनावणी जे काय होईल ते होईल। आम्ही सांगितलं ना मगाशी निर्णय काही आला तरी आम्ही सगळे त्याला सामोरं जायला तयार आहोत। पण एका बाजूला मी पाहिलं इथे भरत शेठ एका बाजूला पाहिलं की लोकांमध्ये आत्मविश्वासाची तयारी सुरू आहे जय्यत तयारी की आज निकाल तुमच्या बाजूने येणार आणि जश्न आणि जल्लोष वगैरे वरती जर भरोसा असेल तर काही होऊ शकतं आणि गरिबांचा आशीर्वाद चला सगळे आमदार जात आहेत पुढे चालत जाणार आहेत। तेव्हा भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया होती निकाल आमच्याच बाजूने येईल असा विश्वास भरत गोगावले यांनी देखील बोलून दाखवलेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।